मी बळीचे बकरे बनणार नाही, बाळासाहेब आंबेडकर यांचं विधान। काल अमरावतीमध्ये झालेल्या एका सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी जे थेट उद्धव ठाकरे असेल किंवा काँग्रेसचे नेते असेल सर्वांना ठणकावून सांगितलं आहे। बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना चांगलं धुतलेलं आहे। तर चला पाहूया नेमकं बाळासाहेब आंबेडकर काय म्हणालेत। परंतु तत्पूर्वी विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा। गेल्या काही दिवसापूर्वी व्हीबीए म्हणजे वंचित बहुजन आघाडीची एक सभा जी अमरावतीमध्ये पार पडली। त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांची सभा पार पडली। त्या ठिकाणी बोलत असताना लोकसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत, त्यावरती बाळासाहेब आंबेडकर यांनी विधान केलं। बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे आम्हाला महाविकास आघाडीसोबत युती करायची आहे, परंतु महाविकास आघाडी म्हणत आहे की आम्ही फक्त 2च जागा देऊ। तर त्यावरती बोलत असताना बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं, आम्ही बळीचा बकरा होणार नाही किंवा आम्ही असली कुठली युती करणार नाही ज्यामध्ये आम्हाला बळीचा बकरा बनवला जाईल। जिथे 48 जागा आहेत त्यामधून फक्त 2च जागा वंचितला द्यायच्या, म्हणजेच आम्हाला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वक्तव्य जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं। त्यासोबत त्यांनी जे आहे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना ठणकावून सांगितलेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे असेल, शरद पवार असेल किंवा काँग्रेसचे इतर नेते असेल सर्वांना चांगलं धारेवर धरलं। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।